हेरवाडमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। हेरवाड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला। गावातील नागरिकांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक धार्मिक क्षणाचे साक्षीदार झाले। या सोहळ्याचे मुख्य विधी परमपूज्य प्राणलिंगजी महास्वामीजी यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात पार पडले। सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती। पूजा विधी, होम हवन आणि प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडल्यानंतर मंदिरावर कलशारोहण करण्यात आले। मंत्रोच्चार आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, प्रसिद्ध उद्योगपती ज्ञानेश्वर कुरणे, ॲडव्होकेट राम चव्हाण तसेच सरपंच रेखा जाधव यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। मान्यवरांनी मंदिराच्या उभारणीसाठी कार्य करणाऱ्या ग्रामस्थांचं कौतुक केले। धर्माने यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। यावेळी शनिवारी मंदिराचा वास्तुशांती सोहळा, मोहन विधी आणि कलश मिरवणूक नगर प्रदक्षिणेसह मोठ्या उत्साहात पार पडली होती। पारंपरिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कलश घेत मिरवणुकीत सहभाग घेतला। यावेळी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माने महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ढोल ताशांच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात वातावरण भक्तिमय झाले होते। मंदिराच्या उभारणीमुळे हेरवाड परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळणार असून गावात समाधान व उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय।